नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुमचं सर्वांचं आपल्या बाजारबोल यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारासाठी एक खूप मोठी बातमी आहे. HSBC या जागतिक संस्थेनं म्हटलंय, भारतात जवळपास $25 बिलियन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारणतः 2 लाख कोटींपेक्षा जास्तीची विदेशी गुंतवणूक परत येऊ शकते. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल. एफ-आयज खरंच भारतात परत येणार आहेत का? आणि निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी तेजी सुरू होणार आहे का? आणि कोणत्या सेक्टरमध्ये यात सर्वात जास्त फायदा होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे, की ही बातमी ऐकून जर लगेच स्टॉक खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बातमी अत्यंत सोप्या भाषेमध्ये डिकोड करणार आहोत. आणि मित्रांनो, या बातमीमध्ये एक खूप मोठा ट्रॅप देखील आहे. जर तुम्ही म्हणत असाल, फक्त $25 बिलियन भारतात येणार, फक्त ही हेडलाईन वाचली आहे तुम्ही, पण तुमचा अर्थ चुकीचा असू शकतो. कारण HSBCनं हा पैसा भारतात येणारच असं बिलकुल म्हटलेलं नाही. त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का? जर जगभरातील मोठ्या इमर्जिंग मार्केटमधील फंडनी भारतामधील आपली गुंतवणूक नॉर्मल लेवलपर्यंत वाढवली, तर भारतात जवळपास $25 बिलियन गुंतवणूक येऊ शकते. त्यामुळं हा कन्फर्म्ड इन्फ्लो आहे असं म्हणता येणार नाही. पण हा एक पोटेन्शियल इन्फ्लो आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये हा नेमका काय प्रकार आहे आणि ह्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा FII म्हणजे काय? FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच भारतातील, म्हणजेच विदेशी म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, इन्शुरन्स फंड, हेज फंड आणि मोठ्या जागतिक इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन, हे सर्व इन्व्हेस्टर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंडाकडे 1 लाख कोटीची संपत्ती आहे. त्या फंडाच्या नियमानुसार भारतात फक्त 18% गुंतवणूक व्हायला हवी, पण सध्या त्या फंडानं भारतात फक्त 12% गुंतवणूक केली आहे. म्हणजे भारतात त्यांची गुंतवणूक अजून 6% कमी आहे. यालाच म्हणतात अंडर वेटेज इंडिया. आता HSBCच्या रिपोर्टनुसार जगातील 80% जास्त ऍक्टिव्ह इमर्जिंग मार्केट फंड्समध्ये सध्या भारतामध्ये अंडरवेट आहेत. आता हे फंड ना भारतातील गुंतवणूक फक्त नॉर्मल लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतात. जरी त्या लेवलला जरी नेलं ना, तरी देखील $25 बिलियन फंड भारतात येऊ शकतो. म्हणजे नवीन पैसा अचानक हवेतून निर्माण होणार नाही, तर हा पैसा दुसऱ्या देशातून बाहेर पडून भारतात येऊ शकतो. आणि इथंच मित्रांनो मोठा अर्थ या बातमीचा लपलाय. आता पहिल्यांदा मित्रांनो, विदेशी पैसा याआधी भारतातून बाहेर का गेला हे पहिल्यांदा समजून घ्या. गेल्या काही महिन्यामध्ये जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मोठी चर्चा सुरू आहे. AI असेल, सेमी कंडक्टर असेल, चिप मॅन्युफॅक्चरिंग असेल, टेक्नॉलॉजी कंपन्यांकडे प्रचंड पैसा गेला. त्यामुळे दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या बाजारपेठेमध्ये विदेशी इन्व्हेस्टरनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. कारण या देशांमध्ये सेमी कंडक्टर आणि AI शी संबंधित कंपन्यांचा मोठा वाटा होता. भारतामध्ये मात्र बँक, ऑटोमोबाईल, कंझ्युमर, हेल्थकेअर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल कंपन्यांचा वाटा जास्त आहे. त्यामुळे AI ची रॅली सुरू असताना विदेशी पैसा भारतातून बाहेर पडून कोरिया आणि तैवानकडे गेला. आता अशी परिस्थिती तयार होत आहे. AI शी संबंधित अनेक कंपन्यांचं व्हॅल्युएशन सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्या स्टॉकमध्ये मोठी गर्दी देखील झाली. एका बाजूला महाग व्हॅल्युएशन आणि दुसऱ्या बाजूला व्होलॅटिलिटी देखील वाढत आहे. म्हणून मोठे ग्लोबल फंड मॅनेजर आता विचार करत आहेत, आपला संपूर्ण पैसा फक्त AI ट्रेडमध्ये ठेवणं किती सुरक्षित आहे. आणि इथंच इंडिया डायव्हर्सिफिकेशनचा पर्याय त्यांच्या समोर येत आहे. भारतामध्ये विदेशी पैसा परत येण्याची 5 मोठी कारणं असणार आहेत. ती कारणं पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. पहिलं कारण आहे, भारतातील बाजार तुलनेनं स्थिर आहे. दक्षिण कोरिया, तैवानच्या बाजारामध्ये टेक आणि सेमीकंडक्टर कंपन्यांचं वजन खूप जास्त आहे. या कंपन्या वाढल्या तर बाजार वेगानं वाढतो, पण करेक्शन जर झालं तर बाजार मोठ्या प्रमाणात देखील पडतो. भारताचा बाजार मात्र डायव्हर्सिफाईड आहे. भारतात बँक्स आहेत, ऑटोमोबाईल आहे, FMCG कंपन्या आहेत, हेल्थकेअरच्या कंपन्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत, इंडस्ट्रियल कंपन्या आहेत, IT कंपन्या आहेत. म्हणजे भारताचा संपूर्ण बाजार फक्त एका सेक्टरवर अवलंबून नाहीये आणि ग्लोबल इन्व्हेस्टरसाठी ही स्टॅबिलिटी आवडू शकते. दुसरं कारण असं आहे, भारतीय कंपन्यांचे निकाल सुधारत आहेत. एखादा विदेशी इन्व्हेस्टर भारतात गुंतवणूक करताना फक्त तो निफ्टीचा चार्ट बघत नाही, तो भारतीय कंपन्यांचा प्रॉफिट वाढतोय का, सेल वाढतोय का, मार्जिन सुधारत आहेत का हे देखील बघतात. HSBCचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेल्या जवळपास 73% कंपन्यांनी एक्सपेक्टेशन पूर्ण केलेत.
किंवा एक्स्पेक्टेशनपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. याचा अर्थ काय? कंपन्यांचे निकाल अत्यंत वाईट नाहीत. अनेक सेक्टरमध्ये अर्निंग सुधारत आहे. फायनान्शियल, इंडस्ट्रियल, कमोडिटीज आणि कन्झ्युमर सेक्टरमध्ये इस्टिमेट अपग्रेड होताना दिसत आहेत. शेअर बाजारात शेवटी दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे लिक्विडिटी, दुसरी म्हणजे अर्निंग्स. जर फॉरेन मनी आणि अर्निंग ग्रोथ जर एकत्र आले तर मार्केटला मजबूत सपोर्ट मिळू शकतो. आणि तिसरं कारण काय माहिती आहे का? भारतातील डोमेस्टिक डिमांड मजबूत आहे. भारतातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक कन्झम्पशनवर अवलंबून आहे. लोक गाड्या खरेदी करत आहेत, घर खरेदी करत आहेत, मोठ्या प्रमाणात लोन घेत आहेत, शॉपिंग मॉलमध्ये भरपूर गर्दी आहे, हेल्थ केअरवरचा खर्च वाढत आहे, ट्रॅव्हल आणि प्रीमियम प्रोडक्टची मागणी देखील वाढते. एचएसबीसीनं विशेषतः ऑटोमोबाईल, रिटेल, हॉस्पिटल आणि फायनान्शियल कंपन्यांवरती सकारात्मक मत दिलंय. याचा अर्थ फॉरेन इन्व्हेस्टरना भारतामध्ये फक्त एक्सपोर्ट स्टोरी दिसत नाहीये, त्यांना भारतातील 140 कोटी लोकांची कन्झम्पशन स्टोरी देखील दिसते. आणि चौथं कारण आहे बँक क्रेडिट ग्रोथ वाढली आहे. नॉन फूड ग्रोथ जवळपास 18% जास्त आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण क्रेडिट ग्रोथ म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा फिरत आहे. कंपनीज बिझनेस एक्सपान्शनसाठी लोन घेत आहेत. लोक घर, गाडी आणि बिझनेससाठी कर्ज घेत आहेत. एनबीएफसी बँकचा बिझनेस वाढत आहे. आणि इथंच एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, क्रेडिट ग्रोथ वाढणं चांगलं आहे, पण जर बँकांनी चुकीच्या ग्राहकांना जास्त लोन दिलं तर भविष्यात एनपीए देखील वाढू शकतात. म्हणून फक्त लोन ग्रोथ बघून बँकिंग स्टॉक घेऊ नका. त्याचबरोबर ॲसेट क्वालिटी, डिपॉझिट ग्रोथ, एनआयएम आणि बॅड लोन देखील तपासणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि पाचवं कारण आहे भारतीय म्युच्युअल फंड आणि एसआयपीचा मजबूत आधार. पूर्वी भारतीय शेअर बाजारामध्ये एफआयचा मोठा प्रभाव होता. एफआयनी खरेदी केलं तर मार्केट वाढायचं, एफआयनी विक्री केली का मार्केट पडायचं. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता भारतामध्ये दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये येत आहेत आणि भारतीय रिटेलर इन्व्हेस्टर देखील सातत्यानं गुंतवणूक करत आहेत. त्यामुळं बाजाराला डोमेस्टिक लिक्विडिटीचा मजबूत आधार मिळतोय. आता विचार कर ना, एकीकडे एसआयपी सातत्यानं येत आहेत आणि दुसरीकडे एफआय देखील परत खरेदी सुरू करत आहेत. मग बाजाराला दोन अर्निंग मिळू शकतात. पहिलं इंजन डोमेस्टिक एसआयपीचं, दुसरं इंजन फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं. ही परिस्थिती लार्ज कॅप स्टॉकसाठी खूप पॉझिटिव्ह राहू शकते. पण 25 बिलियन्स बाजारात लगेच येणार आहेत का? आणि त्यामुळे बाजार लगेच वाढणार आहे का? इथं अनेक इन्व्हेस्टर चूक करू शकतात. एफआयज भारतात $25 बिलियन आणू शकतात. याचा अर्थ निफ्टी लगेच 10%, 20%, 30% वाढेल असा होत नाहीये. कारण विदेशी पैसा नेमका कुठं येतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. काही पैसा आयपीओ मध्ये जाऊ शकतो, काही पैसा ब्लॉक डील मध्ये जाऊ शकतो, काही पैसा लार्ज कॅप शेअर्स मध्ये जाऊ शकतो, काही पैसा डेप्ट मार्केटमध्ये देखील जाऊ शकतो आणि काही पैसा हेजिंगसाठी फ्युचरमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. त्यामुळं एफआयज इनफ्लो आणि निफ्टीची वाढ याचा सरळ सरळ संबंध लावणं पण चुकीचं ठरू शकतं. एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एफआयजने 10,000 कोटीची खरेदी केली म्हणजे निफ्टी 1,000 पॉईंट वाढेल असं निश्चित सांगता येत नाही. मार्केटचं व्हॅल्युएशन, अर्निंग, क्रूड ऑइल, रुपीज, ग्लोबल मार्केट, इंटरेस्ट रेट यांचा देखील यावरती खूप मोठा प्रभाव पडतो. सर्वात आधी कोणत्या स्टॉकला याचा फायदा होऊ शकतो हे देखील बघणं गरजेचं आहे. मोठे फॉरेन फंड लहान पेनी स्टॉकमध्ये हजारो कोटी गुंतवणूक करू शकत नाहीत, कारण त्यांना लिक्विडिटी लागते. त्यांना रोज लाखो शेअर्स खरेदी आणि विक्री करता आली पाहिजे. त्यामुळं विदेशी पैसा ना सर्वात आधी मोठ्या आणि मजबूत कंपन्यांमध्ये येण्याची शक्यता असते. यामध्ये लार्ज प्रायव्हेट बँक असू शकतात, लार्ज कॅप ऑटोमोबाईल कंपनीज असू शकतात, टॉप एनबीएफसीज असू शकतात, हेल्थ केअर कंपनीज, इंडस्ट्रियल कंपनीज, पोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज, प्रीमियम कन्झ्युमर बिझनेसेस असू शकतात. म्हणून एफआयज कमबॅक झाल्यास सुरुवातीला लार्ज कॅप आणि क्वालिटी स्टॉकला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. स्मॉल कॅप आणि पेनी स्टॉक देखील वाढतील, पण याची हमी नाहीये. आता फायनान्शियल सेक्टरवरती एचएसबीसी बुलिश का आहे? एचएसबीसीनं फायनान्सला पहिली पसंती दिली आहे, कारण फायनान्शियल सेक्टर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा बॅकबोन आहे. अर्थव्यवस्था वाढली की लोन वाढतात, बिझनेस वाढतात, होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनची मागणी वाढते, बँकांचा प्रॉफिट वाढू शकतो. फॉरेन इन्व्हेस्टरना प्रायव्हेट बँका विशेषतः आवडतात, कारण त्यांची लिक्विडिटी मोठी आहे, मॅनेजमेंट चांगला आहे, बॅलन्स शीट पारदर्शक आहे आणि सर्वात मोठी रक्कम सहज गुंतवता येते. पण प्रत्येक बँक समान नाहीये. बँकेचा स्टॉक खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तपासलं पाहिजे, डिपॉझिट ग्रोथ किती आहे, लोन ग्रोथ किती आहे, एनपीए वाढत आहे का, नेट इंटरेस्ट मार्जिन कमी होत आहे का, अनसिक्युअर्ड लोन किती आहे, मॅनेजमेंटची क्वालिटी कशी आहे. म्हणून एफआयज येणार कोणती बँक खरेदी करणं चुकीचं आहे. ऑटोमोबाईल सेक्टरला देखील फायदा होऊ शकतो. एचएसबीसीनं ऑटोमोबाईल सेक्टरला देखील पसंती दिली. भारताचा जर विचार केला, एसयूव्ही असेल, प्रीमियम कार्स असतील, युटिलिटी व्हेकल्स असतील, याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते. लोकांचं डिस्पोजल इन्कम देखील वाढते. प्रीमियम गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
लोक सध्या स्वस्त वस्तू खरेदी करण्यापेक्षा महाग वस्तू खरेदी करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरवरती विशेष फोकस एचएसबीसीचा आहे. कन्झ्युमर सेक्टरवर देखील मोठा फोकस आहे, कारण हे जे सेक्टर आहे ना, ते रोज लागणाऱ्या वस्तूंसाठीच आहे आणि या वस्तूंची मागणी कंटिन्यू सुरू राहणार आहे. त्यामुळे हे सेक्टर देखील एचएसबीसीला चांगलं वाटतंय. इव्हन एचएसबीसीचा व्ह्यू सध्या हेल्थ केअर सेक्टरकडे देखील पॉझिटिव्ह आहे. हेल्थ केअर हे डिफेन्सिव्ह सेक्टर मानलं जातं. अर्थव्यवस्थेत मंदी असो किंवा मजबूती, ओके, लोकांना ट्रीटमेंट ही घ्यावीच लागते. इंडियामध्ये इन्कम वाढतंय, हेल्थ इन्शुरन्स वाढत आहे, क्वालिटी हॉस्पिटलची मागणी वाढत आहे, मेडिकल टुरिझम वाढत आहे. यामुळे हॉस्पिटल चेनना दीर्घकाळामध्ये याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकला देखील संधी काढू शकते, त्या ठिकाणी मिळू शकते. सध्या जर बघितलं तुम्ही तर एचएसबीसीनं कोणत्या कंपन्यांना पसंती दिली आहे, तर मित्रांनो एचएसबीसीनं ज्या स्टॉकला पसंती दिली ना, त्याची एक खूप मोठी लिस्ट आहे. ही लिस्ट म्हणजे डायरेक्ट रिकमेंडेशन नाहीये, पण ही लिस्ट एचएसबीसीची आहे हे पहिल्यांदा लक्षात. पण मित्रांनो हे नावं बघून लगेच खरेदी करू नका. एचएसबीसीचा रिसर्च व्ह्यू आहे. आपण प्रत्येक कंपनीचं व्हॅल्युएशन, अर्निंग, कर्ज, मॅनेजमेंट, रिस्क हे स्वतंत्रपणे तुम्ही तपासलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो ही संपूर्ण स्टोरी जी आहे ना, यामध्ये काही रिस्क फॅक्टर देखील आहेत. आता आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या, ओके, पण मित्रांनो ज्यावेळेला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते ना, त्यावेळेला रिस्क फॅक्टर देखील असतात. मग हे एफआय साठी काय रिस्क फॅक्टर असतील, तर सर्वात पहिला रिस्क फॅक्टर आहे क्रूड ऑइल. भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. क्रूड ऑइल महाग झालं तर भारताचा इम्पोर्ट बिल वाढतो, इन्फ्लेशन वाढू शकतं, रुपया कमजोर होऊ शकतो, कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. क्रूड ऑइल खूप वाढलं तर एफआयआय भारतातून पुन्हा दूर जाऊ शकतात. दुसरी भारताच्या मार्केटसाठी रिस्क आहे रुपी डिप्रिशिएशन. फॉरेन इन्व्हेस्टरने भारतात प्रॉफिट केला, पण त्याच काळात रुपी डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला तर त्यांना वास्तविक रिटर्न त्यांचा कमी होतो. म्हणून एफआयआय फक्त इंडियन मार्केट बघत नाहीत, यूएसडी आयएनआर देखील बघतात. रुपया जर स्टेबल राहिला तर विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. आणि तिसरी रिस्क आहे भारताचं महाग व्हॅल्युएशन. भारताचं मार्केट इतर इमर्जिंग मार्केटच्या तुलनेत अजून पण एक्सपेन्सिव्ह आहे. भारतामध्ये ग्रोथ आहे, क्वालिटी कंपनीज आहेत, पण त्या क्वालिटीसाठी इन्व्हेस्टर आधी प्रीमियम प्राइस देत आहे. जर प्रॉफिट अपेक्षेप्रमाणे वाढला नाही तर व्हॅल्युएशन कमी होऊ शकतं. यालाच मित्रांनो डी रेटिंग म्हणतात. म्हणून फक्त एफआयआयच्या आशेवर महाग स्टॉक घेणं धोकादायक आहे. आणि चौथी जी रिस्क आहे ना, ती आहे एआय ट्रेड. मित्रांनो जर एआय सेमी कंडक्टर स्टॉकमध्ये पुन्हा मोठी तेजी आली तर फॉरेन पैसा परत कोरिया आणि तैवानकडे जाऊ शकतो आणि भारतात येईलच ह्याची गॅरंटी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि पाचवी रिस्क आहे अर्निंग डिसअपॉइंटमेंट. जर कंपन्यांचा पुढील क्वार्टरचा निकाल जर खराब आला, प्रॉफिट एस्टिमेट कमी झालं, मॅनेजमेंटनं वीक गायडन्स दिले तर एफआयस परत विक्री करू शकतात. फॉरेन इन्व्हेस्टरला फक्त स्टोरी नको आहे, त्यांना नंबर्स पाहिजे. सेल ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, कॅश फ्लो, रिटर्न ऑन इक्विटी आणि योग्य व्हॅल्युएशन. मित्रांनो एफआयचं कमबॅक सुरू झालं की नाही हे कसं ओळखायचं? मग फक्त 1 ते 2 आठवड्याच्या खरेदीवरून कमबॅक सुरू झाला असं म्हणता येणार नाही. आपल्याला काही कन्फर्मेशन्स बघावे लागतील. पहिलं तर एफआयजनी किमान 2 ते 3 महिने सातत्यानं कॅश मार्केटमध्ये खरेदी केली पाहिजे. फक्त आयपीओ मध्ये पैसा येतोय का लिस्टेड मार्केटमध्ये पैसा येतो ते बघावं लागेल. रुपया स्टेबल आहे का बघावं लागेल. क्रूड ऑइल कंट्रोलमध्ये आहे का बघावं लागेल. कंपन्यांचं अर्निंग सुधारते का ते बघावं लागेल. त्याचबरोबर बँक असेल, ऑटो कंपन्याच असतील, कन्झम्पशन मध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ दिसते का बघावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी जर पॉझिटिव्ह असतील तर आपण म्हणू शकतो की बाबा एफआयज भारतात काय करायला लागलेत, परत यायला लागलेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील आणि यानुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करावा लागेल. मला आशा आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला प्रत्येकाला आवडला असेल. या व्हिडिओनुसार तुम्ही देखील तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बनवा. मित्रांनो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला आपला फ्री प्रोफेशनल ट्रेडर कोर्स जर जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला या संदर्भात पूर्ण डिटेल्स दिले जातील. पूर्ण 30 दिवस लाईव्ह मी स्वतः शिकवतोय, फ्रीमध्ये शिकवतोय. कसं जॉईन करायचं ते सांगेल. व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.